दुसरा संसार थाटला, हा मुलगा हे इकडे राहू लागले. आता चोऱ्या वाढल्या. माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे तुम्ही लक्ष द्या. चोऱ्या वाढल्या, चोऱ्या करायला लागला. चोऱ्या करत होता, चोऱ्याच करत होता. काय झालंय भाव सांगतो, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. एक मुद्दा सांगतो तुम्हाला. मुलगा शाळेत गेला, मुलगा शाळेतून आला, मुलगा शाळेतून आला आणि शाळेतून आल्याच्या नंतर पेन घेऊन आला. पेन, आई बघ मी पेन आणलाय. बरं झालं म्हणली, बरं झालं, राहू दे, आपल्याला पेनच नव्हता, बरं झालं तू आणलास, 5 रुपये खर्चायची गरज नाही. वा. दुसऱ्या दिवशी मुलानं पुस्तक आणलं. चांगलं केलंस बाळू, चांगलं केलंस, मस्त झालं, तुला पुस्तकही नव्हतं, बरं झालं पुस्तक आणलंस. तिसऱ्या दिवशी दप्तरच घेऊन आला. बरं झालं तुला दप्तर नव्हतं, आणलंस आणलंस. मोठा झाला, गुंड झाला, चोऱ्या करायला लागला, बँक फोडली आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. आणि त्याला फाशीची शिक्षा झाल्याच्या नंतर विचारलं त्याला, तुझी शेवटची इच्छा काय? त्याला त्यानं सांगितलं, काहीच नाही, फक्त माझ्या माईला मला भेटायचंय. माईला बोलून घेतलं, जवळ बोलवलं, आ कर. त्याला वाटलं, तिला वाटलं पप्पी घेतोय माझी मरताना. आ कर. आ केलं, जीभ धरली आणि जीभ ओढायला सुरुवात केली. विचारले, का ओढतोस रे जीभ? त्यावेळेला त्यानं सांगितलं, आई ही जीभ जर मी लहान होतो पेन चोरून आणला तेव्हा ही जीभ जर म्हणली असती ना चोऱ्या करू नको, तर आज मला फाशीची शिक्षा झाली नसती. कळलं माझं बोलणं तुम्हाला? कळलं माझं बोलणं तुम्हाला? मी तुमच्या पाया पडतो, कधीच मुलाच्या चुका झाकू नका. कशासाठी झाकता? एक काळ मी बघितलाय, सासा सुनाला मारत होत्या, नव्हत्या? सासून सुनाला, नवऱ्यानं मारायची गरजच नव्हती. कळतंय का माझं बोलणं? एवढा काळ विचित्र होता, काळ भयंकर होता. माझ्याकडे लक्ष द्या, फार सुंदर. हिऱ्याची अंगठी होती, त्यानं ती चोरून नेली होती. मग इकडं यज्ञदत्त दीक्षितानं लग्न केलं, ऐकायला, लग्न केलं, दुसऱ्या मुलीबरोबर संसार थाटला. आता इथं कोण राहिले? गुणनिधी आणि त्याची आई, 2 जण. गुणनिधी चोऱ्याच करायला लागला, वाईट वागायला लागला. वाईट वागताना एके दिवशी जी पळाला महाराज, जी पळाला, चोरी करून जी पळाला, पळून गेला. चोर मागं लागलेत माणसं म्हणून मरणाच्या भीतीनं पळाला. एका मंदिरामध्ये जाऊन लपला. ते मंदिर नेमकं भोलेनाथाचं होतं, भगवान शिवजीचं ते मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये बसला आणि मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर तिथं बसला. भूक लागली होती, काय केलं पाहिजे? एक फार मोठ्या घरातलं कुटुंब त्या ठिकाणी आलं होतं. नैवेद्य दाखवत होतं, खीर होती, सगळं होतं. आणि त्यानं विचार केला, भूक तर लागली, ही माणसं नैवेद्य दाखवून निघून गेली की आपण महादेवाचं नैवेद्य खाऊया, असं यानं मनामध्ये विचार केला. माणसं निघून गेले. नैवेद्य खाण्याच्या बहाण्यानं तो गेला. गेल्याच्या नंतर अंगावरचे कपडे फाटले होते, दिसत नव्हतं. असं लिहिलंय, मी तुम्हाला पुस्तक दाखवतोय, शिवमहापुराण आहे. पाहिजे असेल तुम्हाला कुणाला तर हे बघा, संपूर्ण शिवमहापुराण हा ग्रंथ घेऊन जा आणि हे वाचा. काही चुकीचं सांगत असेल तर मला दंड द्या, मी दंड घ्यायला तयार आहे. मी चुकीचं काही सांगणार नाही, मी जसं लिहिलंय वाचून सांगतोय मी तुम्हाला. आणि मग ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. आणि मग काय झालं? काय सांगत होतो? हा ते माझ्या लक्षात राहत नाही म्हणून विचारलं. काय झालं, माझं मागे ॲक्सिडेंट झाला होता, तेव्हापासून काकू मला कमी दिसायले, मला चिल्लर दिसतच नाही, नुसत्या नोटा दिसतात. आता मी तरी काय करणार, काय करणार आहे? इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. मग त्या गुणनिधी त्या मंदिरामध्ये बसला, भोलेनाथाच्या, महादेवाच्या, हे चाललं होतं ना, महादेवाच्या मंदिरात बसला. आणि बसल्याच्या नंतर नैवेद्य खावा असं त्यानं मनामध्ये विचार केला. नैवेद्य खावा असा मनामध्ये विचार केला. ते कुटुंब निघून गेलं. आणि ती दिसत नव्हतं ना, असं लिहिलंय. शर्ट काढलं, शर्ट तिथं जाळलं गेलं, त्याचा जाळ केला आणि त्या उजेडामध्ये तो जाऊन तो नैवेद्य खाण्यासाठी गेला. नैवेद्य घेऊन गडबडीनं निघाला, काहीतरी खाली पडलं, आवाज आला, पुजाऱ्यांना चाहूल लागली. पुजारी उठले गेले, चोर 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 म्हणून त्याच्या मागं पळाले गेले. एवढं मारलं गुणनिधीला, नैवेद्य खाल्ला नाही, खाली पडला गेला, मारलं त्याला, एवढं मारलं. असं लिहिलंय की मारत असताना त्याचा डोळा गेला, तो आंधळा झाला. लक्षात येते? तो आंधळा झाला. मी सांगत नाही, असं लिहिलंय तसं सांगतोय. तो आंधळा झाला आणि आंधळा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी एवढं मारलं त्याला, एवढं मारलं की तो आंधळा झाला. आंधळा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी कालांतरानं त्याचं निधन झालं. गुणनिधी मृत्यूप्राय झाला. यमदूत त्या ठिकाणी आले. यमदूत आले, त्याने त्याचे पाप सांगितले. आई वडिलांना त्रास देणारा असेल, आई वडिलांना दुःख देणारा असेल
तो असा माणूस बस याला यमाची यातना भोगली पाहिजे. एक वाक्य सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या. तुमची गावामध्ये फार मोठी इज्जत आहे. गावामध्ये लोक सर तुम्हाला खूप मानतायत, लोक तुमच्या खूप पाया पडतायत, तुम्हाला इज्जत देत आहेत. पण ज्ञानोबाराचे शब्द आहेत, तुम्हाला गावामध्ये फार मोठा मान आहे, लोक मोठं म्हणतायत, पण तुम्ही घरी मायबापाला जर त्रास देत असाल तर ज्ञानोबाराय म्हणतात त्याच्यासारखा महामूर्ख माणूस या जगात दुसरा कोणताच नाही. घरी माता पितरा धड बोले ना संसारा, येर विश्वी आधारा मूर्ख जाईस. लोकांनी चांगलं म्हणण्यापेक्षा घरच्यांनी चांगलं म्हणलं पाहिजे ना, तर लोक चांगलं म्हणतील. कळते माझं बोलणं तुम्हाला? मग काय झालं तर त्या ठिकाणी यमदूत आले. यमदूताने सांगितलं याला नरकाची यातना आहे, याला नरकात न्यायचंय. तेवढ्यामध्ये शिवदूत त्या ठिकाणी आले व म्हणाले की गुणनिधी पापी जरी असला तरी यानं अत्यंत आदर भावाने, कोणत्या का होणार भावनेने ते जोडपं आलं होतं, महादेवाची पूजा करत होतं. महादेवाची संपूर्ण पूजा केलेली यानं बघितली. म्हणून हे पहा, एखाद्या वेळेला तुम्हाला पूजा करायची नसेल, महादेवाची भोलेनाथाची पूजा जर करण्यासाठी तुमची मैत्रीण निघाली असेल तर कमीत कमी तिच्या सोबत तरी जा. नुसती महादेवाची पूजा जरी केलेली तुम्ही बघितली तरी तुम्हाला कैलासामध्ये जागा मिळेल, असं वर्णन आहे शिव महापुराणामध्ये. असं वर्णन आलंय. म्हणून ती शिव महापूजा त्यानं पाहिली आहे. शिवदूत सांगायलेत यमदूतांना, यांनी ती शिव महापुराणाची शिव महापूजा पाहिलेली आहे. आणि यानं भगवान शंकराचा नैवेद्य खाल्ला जरी नसला तरी यानं नैवेद्य हातामध्ये घेतलाय, नैवेद्य बघितलेला आहे. त्याच्यामुळे याला कैलासामध्ये जागा दिली जाणार आहे. आणि मग त्या गुणनिधीला त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाच्या कैलासामध्ये जागा मिळाली. शिव पार्वतीचं दर्शन त्या ठिकाणी झालं आणि उत्तम भोग प्राप्त झाला. कालांतरानं तोच त्याला, त्या गुणनिधीला कलिंग राजा आहे, कलिंग, त्या कलिंग राजा याच्या पोटी तो मुलगा दम अशा नावानं तो जन्माला आला. बालपासूनच तो शिवजीचा उपासक होता. वडील गेल्याच्या नंतर त्यानं राज्यात दीपोत्सव केला, खूप श्रीमंत झाला. भगवान शंकराची पूजा केली. पहिल्या काळात आपल्याला जमली नाही म्हणून शंकराची एवढी पूजा केली, भोलेनाथाची पूजा केली. भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले आणि त्याला सांगितलं काय पाहिजे, तर त्याला कुबेर हे नाव भगवान शंकरानं दिलं. म्हणून हे जे श्रीमंत आहे, सगळा पैसा आहे, हा सगळा त्या कुबेराचा आहे. देह हे काळाचे आणि धन कुणाचं म्हणतो आपण? कुबेराचं. हा तो कुबेर आहे, त्याला कुबेर नाव पडलं. नारदजी सांगतात की नारदा, ब्रह्मदेव सांगतात नारदा, शिवजींची केलेली थोडीही आराधना वायाला जात नाही. थोडीही आराधना. इथं आलंय, हे बघा इथं आलंय, मी कशाला सांगू, इथं जसं आलंय तसं मी सांगतोय. केलेली थोडीही आराधना वायाला जात नाही, कधीच वायाला जात नाही. म्हणून आराधना करा, शंकराची पूजा करा. तुम्ही एकदा जरी ओम नमः शिवाय म्हणला तरीही तुमची पुष्की वायाला जाणार नाही, त्याचं सुद्धा बिल निघणार आहे. आमचे गुरुजी हमेशा सांगतात, ज्याच्यातलं काही वायाला जात नाही त्याचं नाव परमार्थ, ज्याच्यातलं काही कामाला येत नाही त्याचं नाव संसार आहे. संसारातलं काही कामाला येणार नाही, काहीच येणार नाही, पण प्रपंचातलं माय काही वायाला जाणार नाही, सगळं तुमच्या कामाला येणार आहे. संसारातलं काहीच कामाला येणार. कुणाच्या संसारातलं कामाला आलंय म्हणजे तुमच्या माझ्या संसारातलं कामाला अजिबात येणार नाही. पण तो कुबेर झाला. आता ऐका, कुबेरानं साधना केली, शिवजींना प्रसन्न करून घेतलं. भगवान शिवजी उमेसह त्या ठिकाणी प्रगट झाले. उमा म्हणजे पार्वती. आणि कुबेराला त्या ठिकाणी कुबेराच्या समोर उभे राहिले. एवढं महादेवाचं तेज होतं, एवढं भयंकर महादेवाचं तेज कुबेराला सहन होईना. नीट ऐका, कुबेराला ते सहन झालं नाही आणि कुबेरानं ते डोळे झाकून घेतले. डोळे झाकल्याबरोबर तेजस्वी अशी आहे आणि त्याच्या शेजारी उमा म्हणजे पार्वतीचं तेजस्वी रूप. त्या कुबेरानं, ऐका, कुबेरानं पार्वती मातेकडं असं ध्यान लावून बघितलं, बघतच राहिला. भगवान भोलेनाथावर पार्वती माता रागवली आणि सांगितलं की शिवजी, कोण आहे हा तुमचा भक्त, हा माझ्याकडं वाईट नजरेनं बघतोय. त्यावेळेला भगवान शिवजीने सांगितलं, तू तुझ्याकडे वाईट नजरेनं बघत नाही, तो तर तुझा मुलगा आहे, तू तुझा मुलगा आहे, तू त्याची माता आहेस, तू किती श्रेष्ठ आहेस या भावनेनं तुझ्याकडे बघतोय. पार्वती माता आणि भगवान भोलेनाथ त्याच्यावर प्रसन्न झाले आणि महादेवा हात यज्ञ दत्ताचा पुत्र म्हणजे तो पुढं कलिंगचा दम
कलिंग राजाच्या राजाचा दम आणि दमचा कुबेर वरदान मिळालं. तोच कुबेर आला त्या ठिकाणी सर्व निधीचा अधिपती आणि यक्ष किन्नराचा अध्यक्ष होतील असं त्याला वरदान त्या ठिकाणी दिलं. तू सर्वांना धन देणारा होशील. मी नेहमी तुझ्या समीप असेन. अलकापुरीजवळ निवास करीन. ही तुझी माता उमा आहे, तिला नमस्कार कर. आणि त्या ठिकाणी शिवजीने उमेला नमस्कार केला आणि शिवजी कैलासावर त्या ठिकाणी निघून गेले. नमः पार्वतीपदे शिव हर हर. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कथा सांगितली. आणि ही कथा सांगितल्याच्या नंतर की नैवेद्य महात्म्य या ठिकाणी झालं. कोणतं महात्म्य झालं? नैवेद्य महात्म्याची कथा वर्णन करून सांगितली. नैवेद्य महात्म्याची कथा वर्णन करून सांगितल्याच्या नंतर पुढं जी कथा आलेली आहे ती कथा आहे रुद्राक्षाचा महिमा आलेला आहे. रुद्राक्ष महिमेची कथा आहे. रुद्राक्ष कुणी घातला पाहिजे, रुद्राक्ष किती महत्त्वाचं आहे, रुद्राक्ष घातल्यानं काय होतं, तर हे सूत ऋषी शौनकादिकाला सांगितलं. भगवान महादेवाच्या शिव महापुराणाच्या कथेतील हा रुद्राक्ष महिमा मी आपल्यापुढे वर्णन करून सांगतो. सूत शौनकादिकांना सांगतात की रुद्राक्षाचा महिमा सांगत असताना रुद्राक्ष हे काय आहे, रुद्राक्ष कुठून निर्माण झालं, रुद्राक्ष कसं असतो. की एखादी गोष्ट ऐकत असताना हळूच नकळत आपल्या डोळ्यातून पाणी येतं का नाही पाणी. त्याला लिलावश म्हणतात. भगवान भोलेनाथ एके दिवशी लिलावश होऊन बसले होते आणि अचानक भगवान शिवजीच्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब खाली पडला. आणि तो पाण्याचा थेंब खाली पडला, त्या थेंबापासून एक वृक्ष तयार झाला. आणि तो वृक्ष कशाचा, तर त्याचं नाव रुद्राक्ष. लक्षात आलं? रुद्राक्ष. तेच रुद्राक्ष हे भगवान शिवजीने विष्णूंना दिलं, विष्णू भक्तांना दिलं. ते विष्णू भक्तांनी ते रुद्राक्ष घेतलं, भूलोकी आले, त्याचं झाड लावलं. आणि त्याचं झाड लावल्याच्या नंतर तेव्हापासून या रुद्राक्षाचा महिमा त्या ठिकाणी वाढला. काही रुद्राक्ष पांढरे असतात, ब्राह्मणांनी पांढरा रुद्राक्ष धारण करावा. आता राहिलं नाही ते, आता मी पांढरा बघितला नाही. लाल, पिवळा आणि काळा असे 4 प्रकारचे रुद्राक्ष आपल्याला बघायला मिळतात. रुद्राक्षाचे 14 प्रकारचे रुद्राक्ष आहेत. लक्षात आलं का नाही? 14 प्रकारचे मंत्र आहेत. 14 मुखाचे ते रुद्राक्ष असतात. पण आपल्याकडं फक्त पंचमुखी रुद्राक्ष आपल्याला बघायला मिळतो. बरोबर आहे का नाही? हा रुद्राक्ष काय आहे याचा महिमा सूत ऋषी सांगतात की हा रुद्राक्ष भगवान शिवजीचा रुद्राक्ष जर आपल्या गळ्यामध्ये आपण धारण केला तर भूत पिशाच्याची बाधा आपल्याला होत नाही. हे शिव महापुराणाच्या 25व्या अध्यायात रुद्राक्ष महिमेमध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजे कोणी त्याचे जाणकार असतील तर त्याच्यासाठी सांगतो. रुद्राक्ष महिमा आहे. भूत पिशाच हे सगळं त्याला काही होणार नाही, अजिबात नाही. तो रुद्राक्ष आपल्या गळ्यात असला पाहिजे. कुठेही जा, भगवान भोलेनाथाचा पंचमुखाचा जर रुद्राक्ष तुम्ही गळ्यात धारण केला तर भूतबाधा काही तुम्हाला होणार नाही. बऱ्याच लोकांचा भूतबाधेवर विश्वासच नाही. पण ज्ञानोबाराय जर म्हणत असतील नामचिंतन केल्यावर पळे भूतबाधा भेने ते तर नक्कीच भूत असलं पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात म्हणून आहे, बाकी संत म्हणतात म्हणून आम्ही मान्य करणार नाही. पण ज्ञानोबाराय जर म्हणत असतील तर मग भूत आहे. मग तो रुद्राक्ष जर गळ्यामध्ये घातला तर भूत पिशाचे तुम्हाला बाधा करणार नाहीत. असा रुद्राक्षाचा महिमा आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी असतात. त्या अडचणीसाठी तो रुद्राक्ष गळ्यात घालावा. त्या रुद्राक्षाला रोज सकाळी भस्म लावावं. त्या रुद्राक्षाची पूजा करावी. तो रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करावा. असा रुद्राक्षाचा महिमा आहे. रुद्राक्ष म्हणजे भगवान शंकराच्या डोळ्यातलं ते पाणी आहे. म्हणजे साक्षात भोलेनाथच आपल्या गळ्यात आहेत. आपणच भगवान भोलेनाथाच्या सोबत आहोत की काय असा भास होत असतो. आणि आपल्या जीवनातल्या अडचणी जात असतात. म्हणून माळ तुळशीचीही घाला. आणि तुळशीच्या माळाबरोबर कधीतरी रुद्राक्ष सुद्धा गळ्यात असू द्या. बरोबर आहे ना? तुळशीची माळही घातली पाहिजे, रुद्राक्षही घातलं पाहिजे. मला वाटतं भस्मही लावलं पाहिजे आणि गंधही लावला पाहिजे, त्रिपुंडही लावलं पाहिजे, भस्मही लावलं पाहिजे. एक दिवस याचं जर भस्मच होणार असेल तर याला भस्म लावायला काय हरकत आहे. आणि मेल्याच्या नंतर जर आपल्या तोंडात कोणीतरी तुळशीचे पानं घालणार असेल तर जिवंतपणीच याच्यावर तुळशीपत्र ठेवायला काय हरकत आहे. मला असं वाटतंय की मेल्याच्या नंतर बिना माळ करायच्या गळ्यात तोंडात सुद्धा तुळशीचे पानं घालतात. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याच्या तोंडामध्ये कोंबड्याचे पक घातले पाहिजे. पक घातले नाही, याला माळच नाही तर कशासाठी. अजिबात नाही. माळ किती जणाला माळ आहे आपण विचारू, हातवरी करू. माळ किती जणाला आहे गळ्यामध्ये? तुळशीची माळ हात वर करा. तुळशीची माळ केदार काकू तुम्हाला नाही का माळ? नाही. बसले काकू तुम्हाला नाही? हे कसं झालंय सर,
एक केदार काकूलाही माळ नाही, भोसले काकूलाही माळ, दुसरे तुम्हाला आहे का? आहे. ह्या दोघीलाही माळ नाही. म्हणजे कसं झालं, टावर खालीच रेंज नाही. आता लक्षात आलं का नाही? टावर खालीच रेंज नाही. हे दोघीला पण मी माळ घालून टाकणार आहे आता. हां, मी माळ घालणार, चालेल ना? मी माळ घालून टाकणार आहे यांना, दोघीला माळ घालणार आहे. नसली तरी मी त्या नाही म्हणल्या तरी बळ एवढ्या परमार्थिक आहेत आणि यांच्या गळ्यात माळ नसेल तर तळ आहे का इथे? दोघीला माळ घाल. सर तुम्ही घालू का यांना माळ? तुमची काय इच्छा आहे? घाला ना. वा 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 वा, टाळी वाजवा दोघीसाठी एकदा की माळ घालताना. बस ह्या दोघी जरी माळकरी झाल्या तरी पुढच्या वर्षीची कथा आपली झालीच म्हणून समजा. बरोबर आहे? नक्की तुळशीची ही माळ घाला आणि रुद्राक्षही गळ्यामध्ये धारण करा. तुळशीची माळ, माझा पांडुरंग परमात्मा आवडावा, त्याला तुम्ही आवडले पाहिजे ना. कारण देवाच्या आवडीची आमच्या पांडुरंगाच्या आवडीची जर काय असेल तर ती तुळशीची माळ आहे ना. अतिप्रिय आवडे तुळशी बुका, तैशीच प्रीती करी भोळ्या भाविका, नामापद पंकज पादुका श्रीमस्तकी वंदित असे. हे जर आवडीची असेल पांडुरंगाच्या तर ती तुळशीची माळही घातली पाहिजे. आपलं आराध्य आहे ते. लक्षात आलं? आणि भोलेनाथाच्या आवडीचा जर रुद्राक्ष असेल, रुद्राक्ष सोबत असल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये अडचणी नसतील तर आपण तो रुद्राक्षही घातला पाहिजे. काय हरकत आहे सांगा? काय हरकत आहे? अरे मला एकानं प्रश्न विचारला, सर मला म्हणे महाराज सगळे संप्रदाय जर सारखेच आहेत तर मग आमच्या संप्रदायात यायला काय हरकत आहे तुम्हाला? मी म्हटलं बरोबर आहे, सगळे संप्रदाय जर सारखेच आहेत तर मग वारकऱ्यातच राहायला काय हरकत आहे? कळलं माझं बोलणं तुम्हाला? वारकऱ्यातच राहायला. सगळे संप्रदाय जर सारखेच आहेत, सगळ्या कथा जर सारख्याच आहेत, सगळे पुराण जर सारखेच आहेत, बरोबर आहे ना? तर मग त्या महाराजाची या महाराजाची, त्या महाराजाची कथाच आहे, या महाराजाची कथाच आहे, मग यांचीच ऐकायला काय हरकत आहे? का आपल्या जीवनात जर बदल होत असेल तर आपण ती कथा ऐकणं गरजेचं आहे. रुद्राक्षाचा महिमा त्या ठिकाणी वर्णन करून सांगितला. आता बघा, रुद्राक्ष आकाराने जसा जसा आपल्या गळ्यामध्ये लहान लहान होत असतो, लहान आपण त्याचा वापर गळ्यामध्ये हातामध्ये पूजा करून लहान होत असतो, तसं त्याचं अधिक फळ आपल्याला मिळत असतं. थोडक्यामध्ये जसं आपण म्हणतो ना, माणूस जसा वय होईल तसा माणूस प्रौढ होतो. मलाही म्हणतात महाराज आता जसे मोठ होतील, वय वाढेल तसं अभ्यास वाढत जाईल, तसं रुद्राक्ष जसा लहान होईल तसं रुद्राक्ष अधिकशे फलदायी असतो. रुद्राक्ष आपल्या शरीरावर धारण करावा. संन्यासी लोकांनी प्रणवाचा उच्चार करून रुद्राक्ष धारण करावा. रुद्राक्ष धारण करणाऱ्या माणसाने सगळ्यात मोठा नियम आहे, रुद्राक्ष ज्याला धारण करायचा आहे, ऐका, रुद्राक्ष तर तुम्ही सगळेच घालणार आहेत आता, पण मी त्याचा नियम सांगतो. कारण नुसत्या घालण्याला अर्थ नाही ना, बरोबर आहे ना? नियमाला महत्व आहे. पूर्णपणे त्यानं शाकाहारी असलं पाहिजे. काही जण म्हणले मला नग नाही, आपल्याला नाही, आपण नाही, आपली जीभ आहे, आपली जीभीच्या मागे गेलेली माणसं आहेत, इंद्रियाच्या मागे धावणारी माणसं आहेत. लक्षात येते माझं बोल? नियम आहे का? रुद्राक्ष धारण करणाऱ्यांनी नियम आहे. रुद्राक्षाचा महिमा सांगतो. म्हणजे आता रुद्राक्षाचा महिमा तुमच्या लक्षात आला का? आला. ऐका, म्हणजे हे रुद्राक्ष भगवान शंकराच्या डोळ्यातून पडले पाण्याच्या थेंबापासून रुद्राक्षाचं झाड तयार झालं. ते पृथ्वी तलावर आलं, त्यापासून त्याची महती वाढली. पांढरे, लाल, काळे अशा प्रकारचे 4 रुद्राक्षाचे प्रकार, पिवळे सांगितले गेले. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे मुखाचे रुद्राक्ष आहेत, 15-14 मुखाचे रुद्राक्ष आहेत. त्याच्यामध्ये पंचमुखी, एकमुखी आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्ये पंचमुखी आपल्या जीवनातील दुःख नाहीसं करणारा तो रुद्राक्ष आहे. तो गळ्यामध्ये घातला तर भूतबाधा होत नाही. लक्षात येते? मी पुन्हा सांगतोय, भूतबाधा होत नाही. पण ते रुद्राक्ष गळ्यात धारण करत असताना तो व्यक्ती पूर्णपणे शाकाहारी असला पाहिजे. इथं आलंय, मी कशाला सांगू? हे आलंय इथं, हे बघा, हे आलंय. रुद्राक्ष धारण करणाऱ्या माणसाने पूर्णपणे शाकाहारी असलं पाहिजे. 25व्या अध्यायात बघून घ्या, मला कशाला विचारताय? पूर्णपणे आलं पाहिजे. आता ऐका, सात्विक अन्नाचं सेवन त्यानं केलं पाहिजे. भस्म, त्रिपुंड, रुद्राक्ष, शिवनाम धारण करणारा कोणताही मनुष्य दुराचारी होत नाही.
लक्षात येते माझं बोलून? सर्व प्रकारचं परमप्राप्तव्य परमात्म्याचे जे नियम आहेत ते माणसाने सदाचारी राहून आपल्यातील देवत्व प्रगट करावे यासाठी आहे हा रुद्राक्षाचा महिमा. त्या ठिकाणी रुद्राक्षामुळे ही आपल्या जीवनात अडचणी येत नाहीत. तो रुद्राक्ष आपण धारण केला पाहिजे. आहे ना रुद्राक्ष? आहे का रुद्राक्ष? आहे ना? आहे. नसला तर माझ्याकडून घेऊन जा रुद्राक्ष. ज्याच्याकडे नाही त्यानं माझ्याकडून घेऊन जा. आपल्याकडे पंचमुखी रुद्राक्ष मिळतात आपल्याकडे, बरोबर आहे. रुद्राक्षाचा महिमा त्या ठिकाणी सांगितला. रुद्राक्षाचा महिमा सांगत असताना पुढे बिल्व महिमा त्या ठिकाणी सांगितला. बिल्व म्हणजे बल्पाचा महिमा. बल्प असतो ना, बल्प. हा ना, तेच म्हटलं ना तुमच्या लक्षात. बिल्व बल्पाचा म्हटलं. हो बल्पाचा काही देणं देणं नाही, फक्त शेजारीने येते म्हणून जायचं बा, एवढंच माहिती आपल्याला. बेलाचा महिमा वर्णन केलेला आहे. ही बेल कशासाठी आहे तर जसं गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी गणपतीला लिंबाचे पानं आवडतात. दुर्वा आहेत, जागे आहेत. दुर्वा जास्त पूजेमध्ये दुर्वेला किंमत दिलेली आहे, बरोबर आहे का नाही? पांडुरंगाच्या पूजेमध्ये तुळशीला फार मोठी किंमत आहे. तसं भोलेनाथाच्या पूजेमध्ये बेलाला फार मोठी किंमत आहे आणि ते देवाच्या आवडीचं आहे. भगवान भोलेनाथाला ते बेल आवडत असतं. हे भजन आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. आपण सर्वांनी उभं राहून आनंदामध्ये हे भजन आपण करणार आहोत. एक आज वेळ कमी असल्यामुळं पटकन एक अभंग 3:15 झाले. एक एवढं देवाला बेल का आवडतं याबद्दलचं भजन आहे. आपण सर्वांनी उभं राहून मोठ्या प्रेमानं हे भजन त्या ठिकाणी गाय. हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, हे भोळा महादेवा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, हे भोळा महादेवा, महादेवा, हे भोळा शंकरा.
माझ्या पप्पाने गणपती आणला माझ्या पप्पाने गणपती आणला हे भोळ्या शंकरा हे भोळ्या महादेवा हे भोळ्या शंकरा गळ्यामध्ये सर्पाचे हार हो माथावरी चंद्राचे चोर गळ्यामध्ये सर्पाचे हार आवड तुला विलाची आवड तुला विलाची विलाच्या पानाची पानाची भोळ्या शंकरा हे भोळ्या महादेवा महादेवा हे भोळ्या शंकरा सब गाइए। माथ्यावरी चंद्राचे कोर गळ्यामध्ये सर्पाचे हार हो माथ्यावरी चंद्राचे कोर गळ्यामध्ये सर्पाचे हार आवड तुला विलाची आवड तुला विलाची विलाच्या पानाची पानाची भोळ्या शंकरा महादेवा महादेवा हे भोळ्या शंकरा
शिव हर हर उमापती महादेव की जय. बसा. 23व्या अध्यायामध्ये शिवनामाचा महिमा आला, ऐका. आणि 24व्या अध्यायामध्ये भस्म धारणाचा विधी आला. भस्म का लावलं पाहिजे. पुढे 25व्या अध्यायामध्ये असं सांगितलं रुद्राक्ष महिमा. आणि मागे 24व्या अध्यायामध्ये शिवनैवेद्य 22व्या. आणि बिल्ब महिमा. बिल्ब असं नाव आहे, आपण बेल असं म्हणतो त्याला. भगवान शंकराच्या आवडीचं जर काय असेल तर ते बेल आहे. म्हणून इकडे बघा, बिल्व वृक्ष महादेवाचं साक्षात महादेवाचं रूप आहे असं वर्णन करून सांगितले. महादेव हे बेल जे आहे ते हे साक्षात महादेव आहे, साक्षात. पण तुम्ही ते हे साक्षात महादेव होण्यासाठी पण ते तुम्ही कुठलंही तोडून आणताना अजिबात नाही. हे बेलाचं पान महादेव कधी होईल, ज्यावेळेला तुम्ही शेतातून तोडून आणाल, भगवान शंकराच्या पिंडीवर म्हणा, ग्रंथावर म्हणा अर्पण कराल आणि तिथलं ते तुम्ही घेतलं तर हे महादेवाचं रूप आहे. चुकूनही आता माझ्याकडून घेतात ते पायाखाली तुडवता कामा नये, त्याची आवेलना होता कामा नये. ह्या गोष्टी सांभाळल्या पाहिजे. कळते का माझं बोलणं. हा, म्हणजे हे साक्षात बिल्व म्हणजे महादेवाचं रूप आहे. देवदेवतांना देखील त्याची स्तुती केलेली आहे. सर्व लोकांना एवढी प्रसिद्धी पुण्यतीर्थ मानले आहे, ती बेलाच्या मुळाच्या सूक्ष्म रूपानं निवास करतात. याचा अर्थ काय, मी जे आहे ना तसं वाचतोय त्याचा अर्थ तुम्हाला सांगतोय. म्हणजे असं सांगितलं पाहिजे, वेगळं काही सांगितलं नाही मी, ह्याच्यातलं सांगतोय. म्हणजे 33 कोटी देवता आपल्याकडे सांगितलेत. मुख्य देवता शिव महापुराणात महादेव सांगितली. काकू ही महादेव ही मुख्य देवता बेलाच्या झाडाच्या खाली वास्तव्य करत असते. म्हणजे त्याच्यामुळं ते झाड की भगवान भोलेनाथाचं प्रसिद्ध झाड म्हणून ते पवित्र होतं. अशा पद्धतीचं त्याचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. मग बेलाचं महात्म्य सांगत असताना, बेलाबद्दल बोलत असताना की तो पुण्यवान जो मनुष्य आहे, पुण्यवान लिंगावर लिंग स्वरूप अविनाशी महादेवाचं पूजन करतो, तो निश्चित शिवपदाला प्राप्त होतो. एक एक ओळ वाचतोय, सांगतो. शिवपदाला प्राप्त होतो. कोण शिवपदाला प्राप्त होतो? जो कोणी भगवान शंकराला बेलाचं पान अर्पण करतो. आणि बेलाचं पान अर्पण केल्याच्या नंतर ते बेलाचं पान अर्पण केलेलं भगवान भोलेनाथाच्या आवडीचं तो पान घेतो, त्याची पूजा करतो, त्याला ग्रहण करतो. अशा अनेक पद्धतीत ते ग्रहण केल्याच्या नंतर ते पान खाल्ल्याच्या नंतर महादेवाला अर्पण केल्याच्या नंतर आणि आवडीनं भगवान भोलेनाथाला ते पान बेल अर्पण केल्याच्या नंतर तो माणूस शिवपदाला प्राप्त होतो असं वर्णन आलंय. जो बिल्व वृक्षाखाली आपल्या मस्तकावर जलाचं सिंचन त्या ठिकाणी करत असतो, म्हणजे झाडाला, बेलाच्या झाडाला जो कोणी पाणी घालत असतो, मुळाला पाणी घालत असतो, त्याला सुख, शांती आणि संतती प्राप्त होते असं वर्णन आलंय. रामकृष्ण. वा, म्हणजे कालिदास भाऊ आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले. रुई धानोयाहून ते या ठिकाणी आले. मनापासून धन्यवाद आहे त्यांना. आपण टाळी वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करू. जुने मित्र आहेत आमचे बऱ्याच दिवसाचे. चला, कोणत्या ना कोणत्या योगानं का होईना भेटायला लागलेत, बरोबर आहे. नाहीतर असं मित्रावर केसच टाकायची ठरवली, त्यानिमित्तानं कोर्टात तरी भेटतील बिचारे. मित्रावर केस केली पाहिजे, कोर्टात तरी भेटले पाहिजे ना, बरोबर आहे का नाही. हा, फक्त यांनी टाकू नये, फक्त स्टेजवरच भेटतो. असू द्या. आपला मुद्दा कुठवर आलता लक्षात आहे? कुठवर आलता? बेलाच्या झाडाला जो माणूस पाणी घालतो त्याच्या जीवनामध्ये सुख, संपत्ती, संतती प्राप्त होत असते. पण आपल्या जीवनामध्ये संतती प्राप्त व्हावी, आपल्या जीवनामध्ये संपत्ती प्राप्त व्हावी, आपल्या जीवनामध्ये सुख शांती मिळावी, यासाठी रोज एक लोटाभर पाणी महादेवाला आणि महादेवाला एक बेलाचं पान समर्पित करा. पण आता याच्यामध्ये बिल्वाचं महात्म्य, बेलाचं महात्म्य सांगत असताना असं सांगितलंय की तुम्ही, आपण हे तर ऐकलं, एक लोटा जल, बरोबर आहे का नाही, हे महादेवाला अर्पण करा आणि त्यात पुन्हा मग एक बेलाचं पत्र अर्पण करा, पान अर्पण करा. पण ह्याच्यामध्ये काकू असं आहे, हे सगळं अर्पण करत असताना तुमच्या मनामध्ये महादेवाविषयी भाव असला पाहिजे. काय सुंदर वर्णन आहे बघा. महादेवाबद्दल भाव असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. या जगात भावनेशिवाय दुसरं काही नाही. भावच देव आहे, भाव तोच देव आणि भाव तोची भगवंत.
भगवंत म्हणजेच भाव आणि भाव म्हणजेच भगवंत आहे, वेगळं काही नाही। देव भवचा भुकेला, देव भवचा भुकेला, देव भवचा भुकेला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, देव भवचा भुकेला, देव भवचा भुकेला। वा, देव कशाचा भुकेला? भावाचा ना, सख्या भावाचा का कोणत्या? मनातल्या, बरोबर आहे का? मनी नाही भाव मने देवा मले पाव, मनी नाही भाव मने देवा मले पाव, देव आशाने पावायचा नाही। देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे। ओ मनी नाही भाव मने देवा मला पाव, मनी नाही भाव मने देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे। हे दगडाचा देव त्याला वडराच भेव, दगडाचा देव त्याला वडराच भेव, सोन्या चांदीचा देव त्याला सोनाराच भेव, सोन्या चांदीचा देव त्याला सोनाराच भेव, देव आशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे। हे चिकनाचा देव त्याला पाण्याचं देव, मातीचा देव त्याला पाण्याचं देव, देव आशान पावायचा नाही रे, नाही रे। देव देव बाजारचा मनी नाही भाव मनी नाही नाही रे, देव बाजारचा नाही रे, नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, हा, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे। शिव हर हर। लक्षात आलं? दगडाचा देव त्याला वडराच भेव, सोन्याचा देव त्याला यांच्याकडे बघू नका तुम्ही, हा, मातीचा देव त्याला, बरोबर आहे ना? कशाला विद्या आहे, पण एक आहे, हे सगळं करत असताना मी जेवढे नियम सांगितलेत, भस्माचे असतील, बेलाचे असतील, शिवनामाचे असतील, रुद्राक्षाचं महत्व असेल, हे सगळं करत असताना एक आज लक्षात ठेवा, या सगळ्याच्या पाठीमाग तुमच्या अंतकरणामध्ये भाव चांगला असतो। तुमचा भाव जर नसेल तर तुम्ही काय देव उघडून प्याला तरी त्याचा उपयोग होणार नाही। महत्वाचं काय? भाव, बरोबर आहे ना? आपल्याकडे देवपूजा करतात का लोक? आपल्याकडे देवपूजा, शेजारी एक जण बसलेला उघडायला चालू, रामभाऊ काय सांगाव जोदरे काका, भावकीनं उघडून खाल्लं, आपल्याला उघडून खाल्लं भावकीनं उघडून, असू द्या, गळ्यापस्तू आलंय, गळ्यापर्यंत आले, गळ्यापर्यंत, काय करा, ह्या कानानं ऐकायचं आणि ह्या कानानं सोडून द्यायचं, हो काय करा, काही नाही, त्यांच्या नादी लागाव तर आपल्या दंडात ताकद नाही काका,
आपल्या मनगटात बळ नाही. उग जास्तच नादी लागवतो बरगड्या मोडून टाकतील ना. हा असू द्या. आता किती किती उघडून खाल्लं तरी शेवटी नशिबातलं कुणी नेत नसते. यजमान पण आलेत म्हणून सांगितलं परमेश्वर महाराज आले. बरोबर आहे ना? सगळं बरोबर आहे ना? हे बरोबर बोलतोय ना? हे सगळं बरोबर आहे. मग हे सगळं करत असताना त्याच्या पाठीमागं भाव असला पाहिजे. काय असला पाहिजे? भाव असला पाहिजे. मी सांगत नाही, शिवपुराणामध्ये वर्णन आलंय शिवनामाचं महत्व सांगत असताना की शिवनाम, शिवभस्म, शिवरुद्राक्ष, शिवबेल हे परमात्म्याला भोलेनाथाला अर्पण करत असताना त्याच्यामध्ये तुमच्या अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे. आम्ही कथा करतो ती भावनेनं करतो. काही कथा भावानं करतात, काही आम्ही भावनेनं करतो. असू द्या, कळलं ना? बस असो. भावना फार महत्वाची. खरं सांगू, एखादी भाजी तुम्ही करतात, दृष्टांत तुकोबारायचा, मी दुसरे सांगतच नाही, ज्ञानोबा तुकोबाचे सांगतो. तुकाराम महाराजांनी दृष्टांत दिल्या. ना तुकाराम महाराज म्हणतात, अध्यक्ष ऐकताय का? ऐकताय का? हा, मग काही नाही. दोन माणसं महत्वाचे आहेत मला. चाटेसर पेक्षा अध्यक्ष एक महत्वाचे आणि परमेश्वर महाराज एक महत्वाचे. चाटेसर बरोबर आहे का? आणि या दोघीला एकदा माळ घातली की मी मरायला रिकामा झालो पुन्हा. बस. तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर जेवण केलंय, सुंदर, पण त्या भाजीमध्ये जर मीठ नसेल तर ती भाजी कशी लागते काकू? आळणी लागते ना, सपक लागते ना, बरोबर ना? आळणी म्हणा, सपक म्हणा, फिक्की म्हणा. तसं परमार्थ खूप भावनेनं करा. खूप नटून थटून येत आहे, खूप कथेला येत आहे, खूप कथा ऐकताय, खूप कीर्तन ऐकताय, पण हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये जर भाव नसेल ना तर तो परमार्थ सुद्धा फिका आहे. काय म्हणले महाराज बघा, तुका म्हणे आवगे फिके भावाविन. भाऊ, तुका म्हणे आवगे फिके भावाविन आणि मीठ नाही अन्न त्या न्याये. ज्याच्यामध्ये मीठ नाही ते जसं फिका आहे. लक्षात आलं? ज्याच्यामध्ये मीठ नाही ते जसं फिका आहे, तसंच परमार्थामध्ये भाव जर नसेल तर ते सुद्धा परमार्थ फिका आहे. परमार्थ कसा आहे? फिका आहे. म्हणून हे बघा, बेलाचं चाललं होतं ना आपलं, बेल वहा, भस्म लावा, रुद्राक्ष गळ्यामध्ये घाला, पण या सगळ्याच्या पाठीमागं तुमच्या मनामध्ये वा भाव ठेवा. भाव जर असेल ना तर देव फक्त भावाचा भुकेला आहे. देवाला फक्त प्रेम लागतंय, देवाला फक्त भाव लागतोय, देवाला काही लागत नाही. देवाकडे सगळं आहे, फक्त देवाकडे भाव देणारी माणसं कमी आहेत ना. तुम्ही देवाच्या लाडके व्हा, तुम्ही देवाचे आवडते व्हा, देव तुमच्यावर 100% कृपा केल्याशिवाय राहणार नाही. गड्या तुला सांगायचंय मला, बिल्व महात्म्य मी आपल्यापुढे वर्णन करून सांगितलं. काय महात्म्य त्याचं? तर ते सांगितलं की ते साक्षात महादेवाचं रूप आहे, भगवान भोलेनाथाचं ते रूप आहे. जसं रुद्राक्ष भगवान भोलेनाथाच्या डोळ्यातून, तसं हे या बेलाच्या झाडाच्या मुळाशी साक्षात भगवान भोलेनाथाचं वास्तव्य असतं. 33 कोटी देव त्या झाडामध्ये राहत असतात आणि ते एक पान महादेवाला समर्पित केलं की सगळे देव प्रसन्न होत असतात. ते बेल, रोज एक बेल महादेवाला अर्पण करत जा. एक लोटाभर पाणी भगवान भोलेनाथाला घालत जा आणि भावनेनं महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा कधी घालायची नाही. पूर्ण प्रदक्षिणा घालायची नाही. महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घालायची. एक महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा आहे, अर्धी प्रदक्षिणा. महादेवाला नारळ कधी फोडायचं नाही. नारळ फोडायचं नाही, तर महादेवाला नारळ अर्पण करायचं. लक्षात येतंय? अर्पण करायचे. नारळ महादेवाला फोडू नका, अर्पण करा. पूर्ण प्रदक्षिणा आहे, अर्ध प्रदक्षिणा. बरोबर आहे का नाही? अर्ध नारी नटेश्वर असं रूप आहे ना भगवान भोलेनाथाचं. अर्धी प्रदक्षिणा घाला. एक सांगितलं. अतिशय सुंदर कथा पुढे येते. चांगले फास आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख कालिदासजी नवले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे कुमाररावजी ढाकणे, संचालक ढाकणे साहेब, परमेश्वरजी अंतरकर, संजयजी भालेकेश्वर युवा उद्योजक, पंपूशेठ भोसले युवा उद्योजक,
ही सगळी मंडळी उपस्थित आहेत आणि ही सगळी मंडळी थोड्याच वेळात रणवीरजी अमरसिंह पंडित यांचंही आगमन त्या ठिकाणी होणार आहे. आपण सगळेजण आहात. खरं सांगतो अतिशय महत्त्वाचा भाव आहे. यजमान आलेले आहेत आणि सर्व मंडळी ही प्रतिष्ठित आलेली आहे. पण हे सगळे येत असताना एक भाव तुम्हाला ऐकून जायचं आहे. अतिशय महत्त्वाचा भाव तुम्हाला सांगायचा आहे. ती कथा येते ती रुद्राक्ष आपले ह्याचे भस्म अंगाला का लावलं पाहिजे, त्रिपुंड का लावला पाहिजे. तर आई त्याचं उत्तर फार सुंदर आहे. काकू त्याचं उत्तर फार सुंदर आहे. का लावायचे भस्म, भाऊ का लावायचं भस्म अंगाला. तर त्याचं असं आहे, या शरीराचं सुद्धा एक दिवस भस्मच होणार आहे ना. याचं काय होणार आहे, भस्म होणार आहे. याची सुद्धा एके दिवशी राखच होणार आहे ना. आज नाही झाली तरी उद्या होणार आहे, उद्या नाही झाली तरी परवा होणार आहे. याला तुम्ही कितीही सजून आलेला असं, याला तुम्ही किती नटून आलेला असला तरी जे आज तुमच्या पुढं करतात ना, तेच मूर्ख लोक एक दिवस तुमच्या या शरीराला जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही. थोडं बोलू द्या. मी तुमच्या मुलासारखा आहे. जो पुरुष, जो नवरा तुमच्या शरीरावर भाळून तुमच्यासोबत लग्न करतो ना, तोच एक दिवस या शरीराला जाळून सुद्धा टाकत असतो. आणि मग जाळणारे भरपूर असतात. जळावं एकट्यालाच लागतंय. म्हणून गड्या हो, हेवे देवे मद मत्सर आपसापसामध्ये नसलं पाहिजे. गल्लीमध्ये भांडण तंटे नसले पाहिजे. आपल्यात आपलं असलं पाहिजे. समजून घेण्याची प्रवृत्ती कुणाकडे तरी असली पाहिजे ना. दोघंही जर एकमेकाला भांडत राहिले तर कसं होईल सांगा. आमच्या शिवकथेची इच्छा आहे तुमचा प्रपंच चांगला असा. तुम्हाला सांगत होतो, नेहमी सांगतो. भाऊ, माणसं ती असतात जी फक्त पैसे कमवतात, ती काय माणसं असतात. जी फक्त स्वतःचा विचार करतात, ती काय माणसं असतात नाही ना. कधीतरी दुसऱ्याचा विचार करायला शिका. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. या महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि कथा प्रवक्त्या वर्षाताई काळे यांचे या ठिकाणी जोरदार टाळी वाजून ताईंचं स्वागत करा. थोड्या वेळ सांगता का तुम्ही ताई? थोड्या वेळ तुम्ही सांगता का? थोड्या वेळ तुम्ही सांगा म्हणजे जमते. बरोबर काय? मला काय नाही. तुम्ही सांगता का थोड्या वेळ? तुम्ही थोड्या वेळ सांगा. मी थोडं पडवतो. नमः पार्वती पदे शिव हर हर महादेव. मी सांगत होतो दादा, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है. आपको कभी सुख है कभी दुख है, त्याचंच तर नाव जीवन है ना. इसी का नाम जीवन है. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते. तुम्ही माणूस आहेत ना, मग थोडं दुःख पदरात पडणार आहे, थोडं दुःख मिळणार आहे. तुम्हाला कायमस्वरूपी सुखी देव ठेवणार नाही आणि कायमस्वरूपी दुःखी सुद्धा देव तुम्हाला ठेवणार नाही.
काही कधीतरी दुःख येणार आहे, कधीतरी सुख येणार आहे. बघा सांगितलं होतं मी, गरिबी आली तर लाजू नका आणि श्रीमंती आली तर माजू नका. हवेतच चालताय राव तुम्ही, हवेतच चालताय. कधीतरी जमिनीवर सुद्धा पाय असले पाहिजे ना. थोडंसं लोक तुम्हाला बोलायला लागले, थोडंसं लोक तुम्हाला मानायला लागले, थोडीशी श्रीमंती आली म्हणून काय हवेतच चालत असतात. दादा गरिबी आणि श्रीमंती वृक्षाची सावली आहे. खरं सांगतो, सूर्य फिरला की सावली फिरत असते, तसं प्रारब्ध फिरलं की गरिबी श्रीमंती फिरत असते. कळतं का कोणाला? दैव दैव जाणिले कुणी म्हणलं, लिहित दैव जाणिले कुणी. गाडीवर असतं ना, हा रिक्षावर लिहिलं होतं. रिक्षावर आम्ही मागं चलत होतो इनोवामध्ये, आणि रिक्षावर लिहिलं होतं. रिक्षावर काय लिहिलं होतं माहिती? रिक्षावर जळू नकोस, बराबरी कर, जळू नकोस. रिक्षावर म्हटलं का आता इनोवा इकून रिक्षा घेऊ का बराबरी करायचं? दैवाचा खेळ कधी कुणाला कळत नाही. दैव कसं बदलेल काही सांगता येत नाही. म्हणून थोडंसं जास्त झालं तर वेड्यासारखं करू नका, अजिबात नाही. मी 2005 पासून कीर्तनकार आहे. 2005 आजही आमचे पाय जमिनीवर आहे. आम्हाला जमिनीवर पाय ठेवायला आवडतात. कधीतरी सिंहावलोकन करणं गरजेचं आहे. सिंहावलोकन केलं पाहिजे. दुःख प्रत्येकाच्या जीवनात. एक मुद्दा सांगून थांबायचं मला. सगळे आरतीचे यजमान आलेले, पण एकच मिनिटासाठी ऐका. त्यांनी हे ऐकलं पाहिजे ना. फक्त आरतीच कसं कसं एक मिनिट असतंच दुःख. काय झालं माहिती का? इकडं ऐका, सगळे ऐका. एका डॉक्टरकडे एक पेशंट गेला होता. वर्षात पेशंट गेला होता डॉक्टरकडं. डॉक्टर साहेबाला म्हटलं की डॉक्टर साहेब मनस्थिती बरोबर नाही. मग नीट आहे का? मनस्थिती बरोबर नाही. डॉक्टरनं तपासलं, काहीच झालं नाही म्हणे. 15 दिवसापासून तुम्ही शांत आहात, हसत नाही. मनावर थोडा परिणाम झालाय. तुम्ही कुठंतरी जा आणि हसा. मन कुणाजवळ तरी मोकळं करा. ठीक आहे म्हणे. निघाला पेशंट. डॉक्टर साहेबांना पुन्हा आवाज दिला, इकडे या. म्हणे का हो? आपल्या गावात एक सर्कस आली म्हणे. सर्कस, तेवढी सर्कस तुम्ही बघा. हसून हसून मन मोकळं होईल. तो पेशंट म्हणला ठीक आहे. मोठ्या माणसाचं उदाहरण आहे, खूप मोठ्या, तुम्हाला नाव सांगणारे मी लगेच. ठीक आहे. गेला. फार जुनी गोष्ट आहे, 25-50 वर्षापूर्वीची मुलाखत आहे. पेशंटला पुन्हा परत बोलून घेतलं. भाऊ परत इकडे. म्हणे का? त्या सर्कशीत एक दादा कोंडके नावाचा माणूस आहे. त्या दादा कोंडकेला जाऊन भेट. खूप हसवत होतो तुला. आता मात्र पेशंटनं डॉक्टरच्या पायावर मस्तक ठेवलं. डॉक्टर मोठमोठ्याने ते पेशंट रडायला लागला. डॉक्टर म्हणतात काय झालं रे रडायला? धीर सुटला आणि सांगितलं डॉक्टर साहेब, तुम्ही ज्या दादा कोंडके बद्दल बोलताय ना, तो दादा कोंडके मीच आहे म्हणे. कळलं? समोर असणाऱ्या माणसाच्या जीवनात दुःख नसतं असं नाही दादा.
आम्ही किती दुःख भोगलंय ना हे तुम्ही यांना विचारा. अख्खा संप्रदाय विरोधात होता आमच्या. आम्ही कधी डगमगलो नाही. कुठली तरी परंपरा असल्याच्या नंतर नाव मोठं करणं शक्य आहे. आमची माय 5व्या वर्षी मेलेली, बाप 7व्या वर्षी मेलेला. कोण होता आधार द्यायला? कोणी नव्हतं. फेकून भाकरी टाकलेल्या आहेत आम्हाला, फेकून. तरी त्या मातीतल्या भाकरी आम्ही उचलून खाल्ल्या. आळंदीला जर भेटायण्यासाठी लोक आले ना गावाकडचे, MS-TV ची जर गाडी दिसली ना, त्यांच्या हातात केळ असले तर त्यांनी केळी खावी. खरं सांगतो, केळीचे सालटे खाऊन शिकलेला माणूस आहे. एका वाक्यानं जीवन घडवलेलं आहे माझं. एका वाक्यानं आळंदीला होतो, आळंदीहून परत निघालो. शिकायचंच नाही मला, हे व्याकरण अवघड आहे. कंडक्टरच्या शेजारी जागा मिळाली. मी पुन्हा बार प्रसंग सांगत असतो. कंडक्टरनं विचारलंय तिकीट. साहेब एक धारूरचं तिकीट द्या, हाप गंध टोपी. कंडक्टरने विचारलं काय रे, सुट्टी लागली का? म्हटलं नाही. गावाकडे कशाला चाललास? म्हटलं साहेब हे अवघड आहे ना, जमत नाही, फार कठीण आहे शिकणं. कंडक्टरने एक शब्द टाकला की काय रे, गावाकडे जाऊन काय करणार आहेस? एवढ्या शब्दानं माझा विषय घडलेला. काय करणार गावाकडे जाऊन? कोण आहे आपलं? मी विचार करत होतो पुण्यात गाडी जाईपर्यंत आपलं गावात जर कोणीच नसेल तर आपण का जायचं. गाडीतून उतरलो, पुन्हा आळंदीला गेलो. माऊलीच्या पायावर मस्तक ठेवलं. सांगितलं माऊली, आजपासून तुम्ही आमचे मायबाप व्हा. आमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट आम्ही माऊलीला सांगत असतो. आम्हाला माऊली तुम्ही आहात म्हणून तर आम्ही आहोत ना. तुम्ही आमच्यावर कृपा केली नसती तर आमचं जीवन घडलंच नसतं. म्हणून काकू, सुख दुःखाला घाबरू नका. माणूस म्हणून जर जगायचं असेल ना, येतच असते, कमी जास्त होतच असते. आपलं कुठून लांबलं माहिती? खेळ कुणाला दैवाचा कळला. दैवाचा खेळ कुणाला कळत नाही. भगवान भोलेनाथाला भस्म लावतात. अंगाला का लावलं पाहिजे? तर त्याचं कारण आहे की आपल्याही शरीराचं भस्म होणार आहे. म्हणून याला भस्म लावा. याला तुळशीची माळ घाला. असू द्या, याच्यावर तुळशी पत्र ठेवून द्या ठेवून. काही नाही, याला सजवून उपयोग नाही. याला एक दिवस जाळणार आहे. या शरीरानं मस्त काम करा, भजन करा, साधना करा. भस्म महिमा 24व्या अध्यायामध्ये वर्णन करून सांगितला. जो मनुष्य परम श्रद्धेनं भस्मलेप त्रिपुंड धारण करत नाही त्याला शिवज्ञानाची प्राप्ती कधी होत नाही. भस्म धारण केलेले भस्माचे जितके कण शरीरात प्रवेश करतात तेवढे शिवलिंगे धारण केलेले आहेत असं महादेवाला वाटतं. म्हणून भस्मामुळे आरोग्य आणि आयुष्याची सुद्धा वाढ होत असते असं सूत ऋषी शौनकादी ऋषींना सांगतात. भस्मांगावर धारण केलं तर त्याच्या तिन्ही रेषावर 9 देवता वास करत असतात. 3 रेषा 9 देवता वास करत असतात. पहिल्या रेषावर प्रणवातीत अकार, ग्रहापत्य, अग्नी, पृथ्वी, धर्म, रजोगुण, ऋग्वेद, क्रियाशक्ती, प्राप्तसवन आणि महादेव या देवता असतात. दुसऱ्या रेषेवर प्रणवातील आकार, दक्षिणाग्नी, आकाश, सत्वगुण, यजुर्वेद, मध्य दिवसावन, इच्छाशक्ती, अंतरात्मा, महेश्वर या 9 देवता वास करतात. तिसऱ्या रेषेच्या प्रणवातीत मकार, आहवनी, अग्नी, परमात्मा, तमोगुण, दुलोक, ज्ञानशक्ती, सामवेद, त्यात पुन्हा तृतीय सवन व शिव महादेव या 9 देवता अधिष्ठान करतात. म्हणून
मानवाने देश कालदिकाचा विचार करून भस्म आमंत्रित करावं, सर्वांगास भस्म लावावं, शक्य असल्यास त्रिपुंड काढावा, शिवजीचं स्मरण करावं आणि ओम नमः शिवाय आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा कायम जप करावा. त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त होईल हे वर्णन करून सांगितलं. आणि ज्या 12 संहिता आहेत त्याच्यामध्ये विद्येश्वर संहिता या ठिकाणी संपते आणि रुद्र संहितेला प्रारंभ होतोय. आणि सृष्टीखंडाचं वर्णन सूत ऋषी शौनकादी ऋषींना सांगतात की सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, सृष्टीच्या उत्पत्तीला कोण होतं. मग हे शिवपुराणात असं सांगितलं की भगवान भोलेनाथ हे उत्पत्ती करण्यासाठी भगवान भोलेनाथानं सृष्टी निर्माण केली. प्रत्येक ग्रंथात वेगवेगळं आलेलं आहे. मग त्या भगवान भोलेनाथ कोण आहेत म्हणजे भगवान भोलेनाथाचं काहीच सांगता येणार नाही. भगवान मला सांगा, रामाच्या बापाचं नाव काय होतं? दशरथ होतं, बरोबर आहे ना. रामाच्या आईचं नाव काय होतं? कौशल्या. कृष्णाच्या वडिलाचं नाव काय होतं? वसुदेव, नंद, बरोबर आहे ना. कोणी म्हणते नंदाचा, कोणी म्हणते वसुदेवाचा. बर, 2. कृष्णाच्या आईचं नाव काय होतं? दोन्ही सांगा. देवकी आणि यशोदा. बरं, महादेवाच्या बापाचं नाव काय? नाही. महादेवाच्या आईचं नाव काय? ज्याला माय नाही, ज्याला बाप नाही, निर्गुण निराकार जे तत्व आहे ते तत्व म्हणजे भगवान भोलेनाथ आहे. त्या भोलेनाथाचं ते त्या ठिकाणी सूतजी शौनकादी ऋषींना सांगू लागले. आणि ही भोलेनाथ आहेत. मग हे भगवान भोलेनाथ, मग ह्या भगवान भोलेनाथाची कथा आम्हाला सांगा. सृष्टी कशी निर्माण झाली, भगवान भोलेनाथाचा प्रपंच कसा आहे त्याबद्दलचा विचार सांगत असताना शौनकादी ऋषींना सूत म्हणतात, प्रपंचाचा विचार सांगण्या अगोदर याच्या प्रपंचाचा विचार करावा लागेल ना. प्रपंचाचा नंतर, बरोबर आहे का नाही, प्रपंच विचारात घ्यावा लागेल. मग ते संन्यासी होते का ग्रस्ती होते? म्हणजे ते ग्रस्ती होते, बरोबर आहे ना, संन्यासी नव्हते. मग त्यांच्या संसाराबद्दल आम्हाला सांगा. म्हणजे त्याचं आधी लग्न तर करावं लागेल ना, बरोबर आहे का नाही. याचा जन्म तर नाही, कारण ते आजन्म तत्व आहे. मग जन्म नसेल तर याच्या लग्नाची कथा आम्हाला सांगा. मग ऋषी शौनकादी ऋषींना कथा सांगायला सुरुवात करतात. पण ती कथा आज नाही तर ती कथा आपल्याला उद्या ऐकायची. लक्षात आलं? 1-2 मिनटं घेतो आपले आणि नंतर चाटे सर बोलतील. 2 मिनटं घेतो. सुंदर कथा आपली. हो, 5 मिनटं 5 मिनटं घेतो. चला चला. महाग बेल का व्हायचे महाग. काय झालं ऐका ना. काल्याचं कीर्तन होतं एकदा, सांगतो आता. फटात आले पोटात ठेवून आहे माणसानं, बरोबर आहे की नाही. का काय झालं, काल्याचं कीर्तन होतं एकदा. काल्याचं कीर्तन रघुनंदन महाराज. आणि काल्याच्या कीर्तनाला काय झालं, चला गाई गाई रानामध्ये नेल्या आणि गाई सांभाळायला लागल्या आणि गाई शेतात पाण्यात गाई नेल्या. इथपर्यंत गेलं. गाई आता यमुनेमध्ये पाण्यात बसल्या आणि आता झाली आता वेळ म्हणायचं. तेवढ्यात एक जण कानात येऊन सांगितलं, वरण शिजलं नाही अजून. काय सांगितलं पण महाराज? वरणच झालं नाही. ते मला बरं 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 भरा. मग काय केलं, चला डबल गाई पाण्यात घाला. आता का म्हशीत का काय का व्हाय बसवायला पाण्यात का काय. पाण्याचा छंद दोघांना असतो, एक म्हशीला आणि दुसरा बायांना, बरोबर आहे का नाही. छंद फार पाण्याचा छंद. हो, दिंडीमध्ये जर बाया आल्या दिंडीमध्ये तर बायाचे 2 कार्यक्रम ठरलेले असते दिंडीमध्ये. पाणी दिसलं की कपडे धुवून घ्यायचे आणि दुसरा कार्यक्रम जागा दिसली की वाळू घालायचे. बाकी काय आहे दुसरं. माणसं जरी खाली बसलेले असले तरी वरून वाळू घालणार. त्यांना म्हणलं ना वरी पाणी पडायला खाली, हो त्याला काय होतंय, महादेवाच्या पिंडीवर नाही का पडत पाणी, आहे का. लई नमुने आहेत काय सांगा. माग म्हणले एका बाईच्या हातानं नंदी दूध प्याला. आठवत का तुम्हाला? नंदीच दूध प्याला म्हणले बाईच्या हातानं. मी तिला भेटायला गेलो. चला म्हणलं हिच्या घरी. तिच्या पाया पडलो दर्शन घेतलं. म्हणलं बाई तुझ्या हातानं नंदी दूध प्याला. मला म्हणले मग नंदी दूध पितो माझ्या हातानं, नंदी दूध. म्हणलं बाई नवरा कुठं दिसेना गेला. त्या मेलेला 22 वर्षानं बोलत नाही. म्हणलं तो नंदी महादेवाचा नसन मसुबाचा असन. मग महादेवाचा नंदी तुझ्या हातानं दूध प्या येडाय होय. काय मला काय 16 सोमवाराचं व्रत. आता उद्या कथा येणारच परत. 16 सोमवाराचं व्रत करायचं, पशुपतीनाथचं व्रत करायचं. घरचा महादेव उपाशीन त्या महादेवाला 3 टाइम निघाल्या. घरच्या गडी कशी खुश झाली बघा ना.
घरच्या महादेवाची आधी सेवा करा, मग बाहेरच्या महादेव. लक्षात आलं का नाही? असू द्या, म्हणून असू द्या. येत आहेत साहेब, येत आहेत म्हणून 2 मिनिटासाठी आपण थांबतोय. म्हणून ही कथा आज पाहिली. आता लक्ष द्या, उद्या भगवान शिव आणि पार्वतीच्या विवाहाची कथा आपल्याला त्या ठिकाणी पाहायची आहे. ही दोरी त्याच्यासाठी बांधलेली आहे. आता अशी एक बांधायची, अशी एक. इकडं बसायचंच नाही. रोज सांगतो इकडं माझी बरोबरी करू नका म्हणून तुम्हाला सांगतो, तर तुम्ही माझी बरोबरी करता. इकडं बसायचं. इकडं जागा भरपूर आहे. अजून मंडप आपला 20% रिकाम आहे, 80% भरला आहे. बघा किती भरला आहे. नाही कुणीच बघू शकत नाही, फक्त नवीन आलेलेच बघणार फक्त, बाकी काय. म्हणून उद्या आपल्याला सर्वांना यायचंय. अतिशय सुंदर भावाचं लग्न असलं तर कशा नटून थटून जाता ना तुम्ही, नटून थटून जाता. तसं भावाच्या लग्नाला नटून जाता असेल तर मग देवाच्या लग्नाला तर त्याच्यापेक्षा डबल नटून आलं पाहिजे ना, बरोबर आहे ना. मस्तपैकी साडी घालून या, लाल साडी घालून या छानपैकी, बरोबर आहे ना. छान सारखी लाल साडी घालून या छानपैकी. महादेवाला जेवढं लग्नाला लागतं तेवढं घेऊन या. अक्षदा घेऊन या, बरोबर आहे ना. अक्षदा, पापड, कुरडई 2 तळून घेऊन या. रुकवत असतं ना, रुकवत इथं एक मस्त पातेलं ठेवू आणि त्याचाच प्रसाद उद्या करूया आपण, बरोबर आहे का नाही. 2 घेऊन या आणि त्याचा प्रसाद करू आणि तोच सगळ्याला आपण वाटून टाकू, बरोबर आहे. मग ज्यांना ते महादेव पार्वती सांगितले आमच्या बळीभाऊला, ते भूत पाहिजेत, भूत, बरोबर आहे ना. भूत आहेतच म्हणा, भूताची काही आवश्यकता नाही, आहेतच भूत पाहिजेत. भूत ते सर देतील, काका सगळं आणून देतील. भूत पाहिजे. भूते वेताळे नाचतीन हर्षयुक्त उमापती ना, बरोबर आहे ना. मग ते भूत पाहिजेत. वराडी पाहिजेत, सगळे वराडी. मामा मामी इकडं स्टेज आहे, हे सगळं आहे. चांगलं नटून यायचं. चांगलं लग्नाला काय काय लागतं हे काय म्हणतात त्याला, ते रुकवत, पुन्हा अजून अक्षदा, बरोबर आहे ना. अजून काय राहिलं, आहेर पापड्या म्हणतायत, हे पापड्या, आहेर नाही म्हण, पापड्या. अरे बाबा आणू नका, आपण येऊ या, नाही तर आहेर आहे तिकडं तुम्ही तिकडंच राहताल. येऊ या, आणू नका काही, पण कथेला या, एवढी आमची इच्छा आहे. सांगितलं मी मगाशी, सगळं कथे जे दक्षिणा म्हणून आलेला पैसा गोशाळेसाठी जात असतो. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद. असं उद्याही सर्वांनी या, सगळ्याला सांगा. या गेवराई शहरामध्ये महादेवाचं भोलेनाथाचं लग्न साक्षात कैलास असल्यासारखं आपल्याला वाटणार आहे. आपण सर्वांनी यायचं आहे. भस्म धारण करून या, बेलाचं पान घेऊन या आणि महादेवाच्या लग्नासाठी तयारीनं आपण सगळ्यांनी येणं अतिशय गरजेचं आहे. आमचे जय हो यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे, आमचे सगळे व्हिडिओ जे असतात ते सगळे ते बनवतात, तेही आज आलेले आहेत. जय हो कीर्तन नावाचं यूट्यूब चॅनल आहे. इंस्टाग्रामला, फेसबुकला सगळीकडं आहे. माझ्या नावानं आहे प्रकाश साठे ऑफिशियल. त्याच्यावर हे सगळे व्हिडिओ रोजचे रोज अपलोड केले जातात. आपण त्याच्यावर बघा. सर्वांना विनंती, त्यांच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका, एवढी विनंती करतो. आणि आजच्या कथेला या ठिकाणी पूर्णविराम देत असताना आपल्या सर्वांना धन्यवाद. जी काही मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेले आहेत, कालिदासजी नवले, कुमारजी ढाकणे, परमेश्वरजी अंतरकर, संजयजी भालेकर, पप्पू शेठ भोसले. 1 मिनिट भजन घ्यायचे आपल्याला आणि नंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत तेही आलेले आहेत. आमचे यजमान सौजन्य ज्यांच्याकडे आहे, परमेश्वर महाराज, तेही आलेले आहेत. फोटो आले, साहेब पण आले. आले साहेब. वर्षाताई काळे या ठिकाणी आलेले आहेत. ताईंचंही व्यासपीठाच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. पुन्हा एकदा टाळी वाजून त्यांचं सर्वांनी स्वागत करायचं. आणि उद्याचं ऐका, आज मी नियम मोडला. यांनी मला फरशिव्या दिल्यात या दोघी जणींनी. आज उद्या ह्या दोरीच्या पुढे कुणीही यायचं नाही, बरोबर आहे. इकडून यायचं नाही, इकडून यायचं, याच्या मागं इकडं.
वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्रातील परिचित असलेले प्रबोधनकार, प्रसिद्ध कथाकार आणि दरदिवस सकाळी ज्यांना आपण टी व्हीवर ऐकतो ते असे लोकप्रिय कीर्तनकार हरिभक्तपरायण प्रकाश महाराज साठे यांच्या सुश्राव्य आणि अमृतमय वाणीतून आपण शिवमहापुराण कथेच्या ज्ञानयज्ञाचा आनंद घेत आहात. या निमित्तानं सध्या शिवमहापुराण कथेला व्यापकता येत आहे ही विशेष बाब आहे आणि या निमित्तानं ही कथा आज 4थ्या दिवसात प्रवास करीत आहे. उद्यापासून कथेच्या समारोपाच्या पर्वाकडे सुरुवात होणार आहे. म्हणजे आणखी 3 दिवस आपल्याला ही कथा ऐकायला मिळणार आहे. आजच्या आरतीच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांची विशेष उपस्थिती आहे ते या भागाचे युवा नेते आदरणीय शिवाजीराव दादा पंडित आणि अमरशेजी पंडित साहेब यांच्या राजकीय कार्यकर्तृत्वाचा वारसा ज्यांच्या खांद्यावरती अबाधित आहे ते आमचे युवा नेते मान्य रणवीरजी पंडित यांच्या ठिकाणी उपस्थिती आहे. शिवसेनेचे लोकप्रिय तालुक्याचे प्रमुख कालिदासजी नवले, सुगोजी नारायणराव मुंढे युवा नेते यांच्या ठिकाणी आगमन आहे. राष्ट्रवादीचे आदरणीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय भाऊसाहेबजी नाटकर, त्याचबरोबर युवा उद्योजक संजयजी भालशंकर, पप्पूसेठ मस्के, पप्पूसेठ भोसले, त्याचबरोबर जयभवानी कारखान्याचे संचालक नंदूसेठ गोरडे, युवा उद्योजक शैलेश शेठ जाजू हे सर्व आरतीचे यजमान आहेत. पंचायत समितीचे माजी सभापती कुमारभाऊ ढाकणे यांना सर्वांना मी काकासाहेब ढाकणे यांना विनंती करतो यांनी सपत्नीक पुढे यायचं आहे. रणवीरजी काका मंचावर येतील, कालिदासजी नवले मंचावर येतील, भाऊसाहेबजी नाटकर साहेब मंचावर येतील. यावरती यजमान या ठिकाणी आता रणवीर काकाला अजून घरचे नाहीच आलेले, परंतु घरचे नाहीतच का? नाही त्यांना आता रणवीर काकाला अजून घरचे यायचे पण तुम्हाला दोघाला नाहीत. मी उद्या घरी जाऊन सांगणार आणि दुसरंच कोणाला तरी आणलं होतं. हिमाचल शिखर कैलासा जगत में ऐश्वर्य बिलसा चहु दिस साधु मोनेसा सधम चांदनी चंद कटत भवन आदि शक्ति सतन गिर वर्ष पुरारे आरती काशी बिहारी हिमाचल शिखर कैलासा जगत में ऐश्वर्य बिलसा चहु दिस साधु मोनेसा सधम आरती काशी बिहारी गिर वर्षेवर त्रिपुरारी सदा भक्तन के आरती काशी बिहारी गिर वर्ष त्रिपुरारी गिर वर्ष त्रिपुरारी गिर वर्ष त्रिपुरारी. आरती ज्ञान राजा महादैवल्य तेजा सेवते साधू संती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवी ज्ञानी आरती ज्ञान राजा महादैवल्य तेजा सेवते साधू संग मनोविधेरा माझा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मासी केले राम जनार्दनी चरणी मत ठेविले आरती ज्ञान राजा महादेवल तेजा श्रीमती साधू संत मनोविधेरा माझा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघवे आमा राघवे सागरात पाषाण तारे तसे तुकोवाचे आभंग तुकारामा
वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण नमः पार्वती पदे शिव हर हर महादेवपति महादेव की जय सब संतन की जय। उद्या सायंकाळी 6 वाजता